यह नीला आतंकवाद है। इसको सरकारों को समझना चाहिए, उनकी जांच करनी चाहिए, इसलिए कि यह देश। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपल्या सर्वांना माहित आहे महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी ज्या ब्राह्मणांनीच्या महाबोधी बुद्धविहारावरती जो कब्जा केलेला आहे त्यापासून त्याला मुक्त करण्यासाठी अनेक दिवसापासून बौद्ध बांधव आंदोलन करत आहे। यासाठी बौद्ध समाजाचे भंते जे असतील किंवा इतर बौद्ध संघटना असतील सर्वच जण एकत्र आले आणि त्यांनी जे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू केलं। परंतु मित्रांनो, हे संपूर्ण चालू झाल्यानंतर बौद्ध समाज एकत्र येऊ लागला, निळ्या झेंड्याखाली सर्वजण एक होऊ लागले, सगळ्यांच्या गळ्यामध्ये निळे मफलर येऊ लागले। परंतु याच गोष्टीचा काही लोकांना जे त्रास व्हायला लागला आणि त्यांच्या मनामध्ये मोठे दुःख निर्माण व्हायला लागले आणि त्यांना कळायला लागलं की आता बौद्ध समाज एकत्र येत आहे तर मग आपल्यासाठी धोका निर्माण होत आहे। आणि त्यात विशेष म्हणजे काही विशेष साधू होते, त्यांनी जे आहे मित्रांनो थेट बौद्ध समाजाला टार्गेट करायचं काम चालू केलं। बौद्ध समाज असेल, भीमसैनिक असतील, आंबेडकरवादी असतील, या सर्वांना टार्गेट करण्याचं काम त्या लोकांनी केलं। महाबोधी बुद्धविहार ज्या या ठिकाणी जो असणारा BTMC जो कायदा आहे तो रद्द करावा व त्या ठिकाणी 4 ब्राह्मण, 4 बौद्ध समाज व त्याचसोबत एक जिल्हाधिकारी अशी कमिटी नेमण्याची जी काही प्रथा आहे ती बंद करून त्या ठिकाणी जे आहे संपूर्ण महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी करत त्या ठिकाणी जे आंदोलन उपोषण चालू होतं आणि ते आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात पेटत होतं। त्या ठिकाणी अनेक लोक येत होते आणि त्या ठिकाणी ज्या या गोष्टीला समर्थन देत होते। ही गोष्ट लोकांना खटकायला लागली आणि ही गोष्ट खटकल्यामुळे जे आहे मित्रांनो एक स्वामी स्वरूपानंद नावाचा एक महाराज आहे, त्याने जे आहे थेट बौद्ध समाजावरती टीका करायला सुरुवात केली। त्याने साधीसुधी टीका केली नाही तर त्याने थेट सांगितलं की बौद्ध समाज हा निळा आतंकवादी आहे। आजकाल निळे आतंकवादी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, अशा प्रकारचं त्याने सेंटेन्स यूज केला आणि त्या वक्तव्यामुळे जे आहे मित्रांनो सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सर्वात अगोदर पाहूया तो महाराज काय म्हणतोय। ओम नमो नारायण। देखिए, आज जिस प्रकार से नीले झंडे के नीचे, नीले दुपट्टे के नीचे, नीले गमछे के नीचे जिस प्रकार की अराजकता, जिस प्रकार का आतंकवाद फैलाया जा रहा है, भारत सरकार को उससे सचेत होना चाहिए। ये इस्लामिक आतंकवाद के आलंब में यह नीला आतंकवाद है। इसको सरकारों को समझना चाहिए, उनकी जांच करनी चाहिए, इसलिए कि यह देश सदियों से सैफरन है, यह देश सदियों से भगवा है। भगवान कृष्ण ने भगवा को धारण किया, हनुमान का झंडा भगवा है और भगवा से इतनी नफरत करने वाले कौन लोग हैं? एक तो इस्लामिक आतंकवाद वाले और अब उनको आलंब देने वाले नीली आतंकवाद वाले। ओम नमो नारायण। तर मित्रांनो, आपण ऐकलं तो जो महाराज होता त्याने थेट बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं, बौद्ध समाजाला आतंकवादी त्याने घोषित करण्याचं काम केलं, यांना संपवा, यांना इथे ठेवू नका अशा प्रकारची त्याने भाषा केली। परंतु हे संपूर्ण प्रकरण का घडत आहे? तर मित्रांनो, या सर्व गोष्टीला जर काही कारणीभूत असेल तर गेल्या काही दिवसापासून जे काय आंदोलन चालू होतं महाबोधी बुद्धविहारासंदर्भात, त्या ठिकाणी जे लाखो करोडो भीमसैनिक एकत्र येत होते त्यामुळे या लोकांना कळायला लागलं की आपलं त्या ठिकाणी जे काही वर्चस्व होतं आता ते संपायला लागले आणि जर आपलं वर्चस्व संपत आहे आणि आपल्याला जर कोणी धोका निर्माण करत आहे किंवा आपल्याला धोका निर्माण करू शकतं तर ते म्हणजे निळं मफलर किंवा बौद्ध समाज। कारण हे लोक कधीच कोणाला जुमानत नाही, एकदा यांनी कुठली गोष्ट मनावरती घेतली की ते पूर्ण करतात हे यांना माहीत असल्यामुळे यांनी मग थेट त्यांना जे आहे कुठल्या प्रकारची टीका करायची तर थेट आतंकवादी यांना घोषित करायचं अशा प्रकारचं वक्तव्य करत ह्या महाराजांनी जे आहे थेट आपली लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। वेगवेगळ्या बौद्ध संघटनांनी तो व्हिडिओ शेअर केला व अनेक जण त्या महाराजाला जे प्रत्युत्तर देण्याचं काम करत आहे। परंतु तुमचं या महाराजाबद्दल काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।